द 70s सोल, माझे वारात सेओनीचे दिवसच्या या भागात तुमचे स्वागत आहे. आयुष्यातील सर्वात सुंदर आणि सखोल कथा अनेकदा आपल्या स्वतःच्या अनुभवांच्या धुळीच्या थराखाली दडलेल्या असतात. आज लेखक राजेश चंद्र आणि मदनलाल जैन आपल्याला त्यांच्या भूतकाळातील अशाच एका आठवणीत घेऊन जात आहेत. ही 48 वर्षांपूर्वीची आठवण आहे, जी जबलपूर इंजिनिअरिंग कॉलेजमधील दिवसांची आठवण करून देते. पण खरे तर ही एका वडिलांच्या शांत प्रेमाची, आपल्या मुलाबद्दलच्या अभिमानाची आणि त्या विचित्र क्षणाची कथा आहे जिथे निरोप आणि पुन्हा भेटण्याच्या आशा एकत्र धडधडतात. चला तर मग राजेशजींची हृदयस्पर्शी आठवण ऐकूया, विचित्र क्षण. या आठवणी 40 वर्षांहून अधिक जुन्या आहेत. मी जबलपूर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होतो. त्या दिवसांत मी जबलपूर आणि वारात सेओनी दरम्यान बऱ्याचदा प्रवास करायचो. बालाघाटहून सकाळी 5:30 वाजता एक चांगली सरकारी बस वारा सेओनीला पोहोचायची. ज्या दिवशी मला जबलपूरला जायचे असायचे, त्या दिवशी मला खूप लवकर उठावे लागायचे. माझे आजी, आजोबा, वडील आणि आई तसेही रोज लवकर उठायचे. जेव्हा मी घराबाहेर पडायला तयार व्हायचो, तेव्हा माझे आजी, आजोबा आणि आई निरोप देण्यासाठी पाणावलेल्या डोळ्यांनी दारात यायचे, पण माझे वडील बस स्टँडपर्यंत पूर्ण रस्ता माझ्यासोबत चालायचे. सहसा आम्ही पायी जायचो. ते त्यांच्या सकाळच्या फिरण्यासारखेच होते. आम्ही चालत असताना सफाई कामगार स्त्रिया रस्ते झाडत असायच्या. वारा, सेओनी नुकतेच जागे होऊ लागले होते. नेहमीपेक्षा जास्त शांतता असल्याने पक्ष्यांचा किलबिलाट, विशेषतः कावळ्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू यायचा. आता पूर्वीसारखे जास्त पक्षी उरलेले नाहीत. आम्ही बस स्टँडवर आधी पोहोचायचो. तिथे माझे वडील दुसऱ्या प्रवाशांना शोधायचे. त्यांना एखादी ओळखीची वयस्कर व्यक्ती भेटली की ते माझी ओळख करून द्यायचे आणि म्हणायचे, हा माझा मुलगा आहे. तो जबलपूरमध्ये इंजिनिअरिंग शिकत आहे. तो आता तिकडेच चालला आहे. अशा ओळखीनंतर त्यांनी मला एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या देखरेखीखाली सोपवले आहे आणि प्रवासात मला कोणताही त्रास होणार नाही, या विचाराने त्यांना हायसे वाटायचे. मी अनेकदा एक गोष्ट लक्षात घ्यायचो. ते इंजिनिअरिंग हा शब्द मोठ्या अभिमानाने आणि खोल भावनेने उच्चारायचे. त्यानंतर बसची वाट पाहणे असायचे. त्या शांततेत ते 1 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या बसचा आवाज ओळखायचे आणि मला सामान तयार ठेवण्यास सांगायचे. जेव्हा बस थांबायची, तेव्हा ते माझ्यासाठी समोरची सीट पकडण्यासाठी पटकन आत जायचे, कारण मागच्या सीटवर खूप धक्के बसायचे. जेव्हा मी माझ्या बॅगसह नीट बसायचो, तेव्हा ते खाली उतरून खिडकीपाशी उभे राहायचे. ते मला निरोप द्यायला आलेले असायचे, पण जेव्हा बस निघणार असायची, तेव्हा त्यांचे मन हळवे झाल्याचे मला जाणवायचे. तो एक विचित्र क्षण असायचा. त्यांना मला जबलपूरला पाठवायचे होते, पण मला पाठवताना त्यांना वाईट वाटायचे. जशी बस पुढे जायची, तशी त्यांची पावले घराकडे परतायची. मी त्यांना क्वचितच उघडपणे रडताना पाहिले. मला आता जाणवते की ते अशा प्रत्येक प्रसंगी शांतपणे रडायचे. आपले सर्व आयुष्य अशाच विचित्र क्षणांनी भरलेले असते. तुम्ही आता राजेशजींची आठवण, विचित्र क्षण ऐकलीत. वडिलांचे शांत प्रेम, बसच्या खिडकीपाशी उभे राहणे आणि अभिमानाने इंजिनिअरिंग शब्द उच्चारणे, हे सर्व आपल्याला आपल्या पालकांच्या न बोललेल्या त्यागाची आठवण करून देते. आयुष्य खरोखरच अशा विचित्र आणि गोड कडू क्षणांची एक सुंदर कला आहे. आम्हाला आशा आहे की या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल. एट्रियस ॲम्बिशन्स मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. अशाच अनोख्या कथांसाठी आमच्याशी जोडलेले राहा. सादर प्रणाम.